गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे होळी आणि सगळं आता घरातलं आवरून घेतलं. सगळ्यात आधी तर माझ्या वायटी फॅमिलीला होळीच्या भरपूर अशा शुभेच्छा. म्हटलं चला आज ना पुरणपोळी करावी म्हटलं. तसं तर ना बाहेरूनच आम्ही म्हणजे खापरावरची पुरणपोळी मागवणार होतो. पण मग नंतर ऐन वेळेला बेट ठरला की मुलांना ना तव्यावरचीच खायची होती. म्हटलं चला मग आपणच डाळ वगैरे टाकून देऊया म्हटलं. तर आता डाळ वगैरे मी शिजवून ठेवली होती. म्हटलं चला त्यामध्ये आता गोड साखर घालून थोडंसं त्याला परतून घेत असते मी, वेलची पूड आणि थोडंसं साजूक तूप टाकून वगैरे. तर तेच माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली होती आता एका बाजूला. आणि एका बाजूला काय झालं माझं ना, मी सकाळी देवपूजा केली पण मी फुलं आणली होती आणि फुलं मी देवाला व्हायचीच विसरले होते. म्हटलं आता एवढं करून घेऊया, थोडं किचनचं स्वयंपाकाचं आटपून घेऊया. आणि बऱ्याच वेळा मी पुरणाचा स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर केलाय बरं का. आणि मग देवाला फुलं वगैरे लावून देऊया म्हटलं. तर डिटेल काही आता स्वयंपाकाचं दाखवत बसत नाही तुम्हाला. तर मला की नाही हे शेवंतीची फुलं ना खूप जास्त आवडतात, इतकी सुंदर दिसतात ना. म्हणून मी की नाही मिक्स फुलं घेऊन येत असते. त्यामध्ये पिवळी शेवंती, बेलपत्र, दुर्वा हे सगळं एकत्र मिळतं. मग चला म्हटलं आता देवघरातनं सगळी फुलं व्यवस्थित मांडून दिली. आणि झेंडूची फुलं काही लवकर कोमेजत नाही, शेवंती त्या मानाने लवकर कोमेजून जाते, पण छान वाटते ना देवघरात. तर प्रसन्न वाटतं मस्त फुलं वगैरे लावले की छान. तर म्हटलं चला आता आवरून झालं. त्यानंतर आज की नाही अर्बनवाल्यांना बोलवलं होतं सोफे वगैरे क्लीन करायला. तर मी पण पहिल्यांदाच बोलवलंय. म्हटलं चला ट्राय करून बघूया की कसं क्लिनिंग करतात काय हे. आणि त्याच्यावरचे कव्हर मी काढून ठेवले होते. म्हटलं असे छान वाटतात कव्हर लावून ठेवण्यापेक्षा म्हणून. पण मग झालं असं नाही की ते खूप जास्त खराब म्हणजे होतच होते ते, कारण येता जाता बसणं वगैरे मुलांचं चालूच असतं, वर पाय घेऊन कधी बसतात. त्यामुळे थोडेसे काळ मांडले होते. तसं तर मी हे कुशनचे कव्हर वगैरे धुवून टाकते. पण म्हटलं आता बघूया, त्यांना बोलू म्हटलं. आणि त्यासोबतच आज की नाही IFB वाला पण आला होता. वॉरंटीमध्ये आहे त्याचं अजून, तर मग त्यामुळे तो आलेला होता त्याचं रेग्युलर हे करायला. तर म्हटलं दोघांचं म्हणजे चाललेलंच होतं आणि दिवस माझा इकडे लक्ष दे तिकडे लक्ष दे येतच गेला. म्हटलं चला आता संध्याकाळी मग गेले अर्बनवाले, तर बऱ्याच उशिरा गेले. त्यानंतर म्हटलं चला आता जो आपण होळीसाठी नैवेद्य वगैरे काढलेला होता ना, तर तोच आता मला इकडे खाली पूजेसाठी न्यायचा. आता आमच्या बिल्डिंगच्या समोरच इकडे होळी पेटवली जाते बरं का. आणि आम्ही आता 2-3 जणी आहोत आम्ही मैत्रिणी बिल्डिंग मधल्या. तर गेलो मग खाली पूजा वगैरे करायला घेतली. तर आता होळीचं शूट की नाही आमचा वासू आहे ना, छोट्या त्याच्या इवल्या हाताने त्याने शूट केलेलं आहे बरं का. आता त्याला जसं जमलं तसं त्याने केलंय बिचाराने, तर तुम्ही पण आता समजून घ्या. तर इकडे त्यांना आता सगळं दाखवायचा प्रयत्न केलाय. पण आता होळीचं इकडे असल्यामुळे लाईट्स वगैरे नसल्यामुळे थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला. तर दरवर्षी इथेच होळी पेटत असते आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण इकडेच पूजा केली होती. तर म्हटलं चला मस्त नैवेद्य वगैरे दिला होळीला आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली आम्ही. आपल्या मराठी सणांमधला होळी सुद्धा हा मोठा सण आहे बरं का. मग त्यामुळे की नाही वर्षातनं एकदा येणारे सण आहे. तर म्हटलं चला पूजा वगैरे केली व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये काही जण नारळ घालतात किंवा खोबऱ्याची वाटी घालतात, ती प्रसाद म्हणून नंतर आपल्याला खाऊन घ्यायची असते घरातल्यांनी सगळ्यांनी. तर मग आम्ही पण थोड्या वेळ तिथे थांबलो, गप्पा गोष्टी केल्या. आता एकदा की नाही मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता खिचडीच्या रेसिपीचा आणि त्यामध्ये म्हणते होती की गायत्री कोण आहे ते मी लॉंग व्हिडिओत सांगेल. तर आता झालं असं आहे ना की 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यावेळेस मी धुळ्याला राहत असायची. तर आमचे जे बाकीचे घर आहेत ना तिकडे, तर ते आम्ही रेंटने देतो आणि तिकडेच मग गायत्री आणि तिचे मिस्टर न्यूली मॅरिड होतं त्यांचं आणि त्यावेळेस ते दोघं जण राहायला आले होते. आणि म्हटलं चला नवी नवरी आहे, मग आमची ओळख वगैरे झाली. त्यानंतर मग गायत्री की नाही आई होणार होती. आणि एके दिवशी मी असंच खिचडी केली, म्हटलं देऊया म्हटलं, कारण त्यावेळे पर्यंत आमची बरीचशी ओळख झालेली होती. म्हटलं चला ही पोटूशी पण आहे आणि देऊया म्हटलं हिला खिचडी आपण थोडीशी. मग मी डिशभर अशी खिचडी दिली. दोघांनी मस्त मिळून खाल्ली आणि त्यांना खूप जास्त आवडली होती दोघांना. सारखं मला सांगायची ती की ताई खिचडी छान होती केलीस. आणि तिच्या मिस्टरांना पण आवडली होती, त्यांचं नाव निखिल आहे. तर दोघांना खूप जास्त आवडली.
आवडली होती आणि 1-2 वेळा मी तिला सांगितलं होतं असं रेसिपी तोंडी. पण तिला ती म्हटली, की "नाही मला तशी नाही जमत. मला तुम्ही ना व्हिडिओ वगैरे टाकतात ना" कारण ती आपलं चॅनल फॉलो करत असते. "तर मग तुम्ही त्यामध्ये टाका वगैरे." आणि ही गोष्ट केव्हा झाली, की ती त्यानंतर घर वगैरे बदलून म्हणजे ती गेली होती. पण मग 4-5 वर्षात आमचं कधी बोलणं झालंच नाही. आमचं भेट पण नाही झाली, बोलणंही नाही झालं. कारण ती गेली दुसरीकडे आणि आमची ट्रान्सफर झाली म्हणून मी आले नाशिकला. पण कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे होते बरं का. पण असं बोलणं कधी झालेलं नव्हतं आणि ती व्हिडिओज वगैरे माझे डेली बघते वाटतं कारण तिने मला सुचवलं, की "तू मी ना याच्यावर टाका, एकतर चॅनलवर टाका किंवा मला सांगा व्हिडिओ करून" असं. तर त्याचं झालं असं ना, की मग 8 दिवसापूर्वी तिने मला मेसेज टाकला, की "ताई हाय, कशा आहेस?" वगैरे आणि त्यानंतर मग विचारलं, की "तुम्ही ना मला व्हिडिओ वगैरे टाका याचा खिचडीचा किंवा त्याची रेसिपी द्या मला डिटेल, कुठले मसाले वगैरे घालतात असं." तर मग तो व्हिडिओ मी खास गायत्रीसाठी बनवला होता आणि खूप छान वाटलं मला ऐकून. म्हणजे मला असं वाटलं ना, की अरे आपण खूप काही असं विशेष तिच्यासाठी स्पेशल रेसिपी वगैरे करून नव्हती दिली किंवा काय. जे आम्ही केलं होतं तेच मी थोडंसं तिला दिलं होतं, की आणि तिला ते खूप जास्त आवडलं दोघांनाही. तर खूप छान वाटलं ऐकून. म्हटलं चला मग म्हणून तो व्हिडिओ मी गायत्रीसाठी खास केला होता. तर चला आता तुम्हाला समजलं असेल गायत्री कोण आहे. आता माझी मैत्रीणच झालेली आहे ती आणि आम्ही आता अधून बोलत राहू. कारण बोलल्याने ना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शेअर होतात. करतो ना आपण ती मनही हलकं होतं. तर चला इकडे आता द्राक्षांचा सीझन सुरू झालेला आहे आणि या सीझनमधली ही पहिली द्राक्षांची पेटी आहे आमच्या घरातली आता. आज आहोंनी आणली ती संध्याकाळी. म्हटलं चला आता त्यातलेच थोडेसे द्राक्ष मी धुवून घेणार आहे आणि त्यासोबतच आज पण आपण खिचडीच केली बरं का. कारण सकाळची पुरणपोळी आहोंना अजिबात खायची नसते रात्री. त्यामुळे म्हटलं चला त्यांच्यासाठी थोडीशी खिचडी केली आणि मी तर पुरणपोळीच खाणार होते. मला आवडते पुरणपोळी. मग आता द्राक्षांना खूप जास्त गोड आहेत. मस्तच अगदी. म्हटलं चला आता पटकन वाढून देऊया त्यासोबत द्राक्ष. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि थोडा पण आवडला असेल तर जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.